प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो, त्याचं शरीर वेगळं असतं, त्याचं मन, त्याच्या भावना हे सगळं वेगळं असतं आणि त्यामुळे तुम्ही एक माप दुसऱ्या माणसाला लावू नाही शकत. तर प्रत्येकाला वेगळंच आणि त्या प्रत्येक वेगळं करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही शिकत जाता. फक्त स्त्री असण्याचा फायदा घेऊन जर मला पुढे जायचं असेल तर तिथे ते कॉम्प्रोमाइज मी आजवर केलं नाही आणि करणार नाही. पण ते चॅलेंजेस सुद्धा आले. आई बाप म्हणून सुद्धा आपण चुका करतच पुढे जातो ना. आपण सुद्धा इव्हॉल्व्ह होतो आहे आणि आपण शिकतच जातो आणि त्यामुळे 100% तुम्ही मुलांना वाढवताना अरे वा काय अगदी आदर्श आई म्हणून वाढवलं वगैरे असं काही नसतं. आता इतक्या वर्षानंतर साडी नेसून ना आता ओळख झाली ग, सोनाली लोहार म्हणजे साडी लूक झालंय. म्हणजे तुला सांगते की मला एका कार्यक्रमामध्ये आपले दिग्दर्शक विजू माने आहेत, ते तर असं जाहीरपणे स्टेजवर नाही एकदा बोलले होते की हां सोनाली ताई म्हणजे तर काय की असं वाटतं की त्यांना बघून वाटतं की कोथिंबीर घ्यायला जरी बाहेर पडल्या तरी अशी छान साडी नेसून बाहेर पडते, मेकअप करून बाहेर पडते. माणूस असं छान धिप्पाड उंच बलदंड माणूस आहे आणि तो एकदम मुलीच्या आवाजामध्ये असं बोलतो आहे, असं झालेलं आहे ग असं. आणि तो त्याला अजिबात सूट न होणाऱ्या आवाजामध्ये जर तो माणूस बोलत असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वावरती किती परिणाम होईल. आणि ही अगदी स्पीच थेरपी आणि व्हॉइस थेरपीमध्ये अशी बरी होणारी गोष्ट आहे. अगदी म्हणजे अगदी मी चुटकी मारली ना, चुटकीने बरी होणारी गोष्ट आहे. काही असे ते रत्नबारखी देवाच्या कृपेने तेही आले आयुष्यामध्ये आणि काही जणांनी बोट धरलं, काही जण प्रवासात असे जॉईन झाले आणि दिशा दाखवत गेले काही जण. मला कविता कशी सुचते ह्याच्याविषयी मी खूप जास्त विचार नाही केलाय ऑनेस्टली. सुचते ते कसं आहे, तहान लागते, भूक लागते, तसं कविता सुचते की ओरडून झालं, किंचाळून झालं, वाचून झालं, लिहूनही झालं, 2 पायातल्या त्या जागेला 100 डोळ्यांनी ओरभाडून झालं, सगळं काही सुरूच आहे, काहीच कुठे संपेना. प्रश्न माझा साधा आहे, कुणी उत्तरच देईना, माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको पाठवू. इतकी वर्सॅलिटी. मी असं म्हणेन की मला मी सापडत गेले. नमस्कार. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात त्या आपल्या मनात घर करतात आणि त्यांच्या प्रतिभावंत गुणांमुळे. आज आपल्याला मधुराष्टकच्या या पॉडकास्टमध्ये अशाच व्यक्ती लाभलेल्या आहेत. त्या ऑडिओलॉजिस्ट आहेत, स्पीच पॅथॉलॉजिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, त्याचबरोबर व्हॉइस थेरपिस्ट देखील आहेत. ह्या व्यतिरिक्त त्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत, त्याचबरोबर संवाद लेखनही त्या करतात आणि मुख्य म्हणजे त्या लेक्चरर देखील आहेत. किती त्यांच्याबद्दल सांगितलं तरी कमीच पडेल. आता तुम्ही म्हणत असाल या आहेत तरी कोण, तर त्या आहेत सर्वसामान्यांसारख्याच पण आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणाऱ्या सोनाली लोहार. सोनाली लोहार यांचं मी आमच्या मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅम. नमस्कार मधुरा. खूप छान वाटतंय तुम्हाला इथे बघून आणि इथे तुम्ही आल्यात माझ्या एका फोनवरती. सोनाली मॅम ह्यांची आत्ता मी थोडक्यात तर ओळख करून दिली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत आणि ते त्यांच्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रामध्ये आहेत. गेली 30 वर्ष त्या ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्र असेल, राजकारण असेल, काय नाही सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे. ह्या सगळ्यांबद्दल आज मला त्यांच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत, पण त्यांच्या कविता देखील ऐकायच्या आहेत. त्याचबरोबर त्यांचं कवितांचं पुस्तकही आता लवकरच येणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असं कुठलं क्षेत्र नाही आहे तुम्ही ते सोडलेलं नाही आहे. म्हणजे राजकारण, मनोरंजन विश्व, लेखन, कविता, म्हणजे काय करता तुम्ही. अगं नाही, याच्यापेक्षा जास्त करणारे लोक आहेत. म्हणजे खूप जास्त मल्टीटास्किंग करणारे आपल्याकडे बायका. आणि तूही करतेच आहेस की. नाही आमचं सोडून द्या, तुम्ही ग्रेट आहात. नाही, आणि ते ना हळूहळू तुम्ही करत जाता. ते काही असं पहिल्याच पायरीवरती तुम्ही एकदम मोठी उंच उडी मारली असं होत नाही. हळूहळू आणि मग तुम्हाला ते जमत जातं, ते स्किल डेव्हलप करत जाता तुम्ही. तसं होतं ते. म्हणजे सुरुवातच केली ती एकदम अभिनय पण केला आणि लेखन पण केलं आणि व्हॉइस थेरपी पण केली आणि संवाद लेखन पण केलं आणि वर्कशॉप्स पण घेतले आणि हे असं नाही झालं. सुरुवात माझी ऑनेस्टली व्हॉइस थेरपीने, म्हणजे माझ्या स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी ह्या व्यवसायानेच झाली माझी. तिथून तो प्रवास पुढे हळूहळू मग त्याला अशा वेगवेगळ्या अशा दिशा फुटत गेल्या. पण इतकी वर्सॅलिटी मला स्वतःला ते ना मी असं म्हणेन की मी सापडत गेले.
क्या बात आहे. हळूहळू सापडत गेले. तेच मी म्हणते की हा तो प्रवास होता. आजूबाजूला माणसं पण भेटत घेतली ग तशी. आणि कधीतरी कोणीतरी कारणीभूत पण होतं बघ की तुम्हाला काहीतरी करायला लावतात आणि मग अचानक तुमच्या लक्षात अरे मी हेही करू शकते की हेही करू शकते, माझ्यात हेही आहे. तर तसं काही काही असे ते रत्नबारखी देवाच्या कृपेने तेही आले आयुष्यामध्ये. आणि काही जणांनी बोट धरलं, काही जण प्रवासात असे जॉईन झाले आणि दिशा दाखवत गेले काही जण, असंही झालं. आणि काही काही ज्याचा एक स्वतःचा शोध असतो आपण म्हणतो ना, तसा सुद्धा होता. हा, ती एक उर्मी असते बघ की ती कुठेतरी असते, पण ती तुम्हाला त्या क्षणाला ती अशी कुठून तरी वरती येते. एखादी काहीतरी गोष्ट घडते आणि अचानक तुम्हाला वाटतं की अरे नाही, मला हे करायला पाहिजे, हे मी करूनच बघितलं पाहिजे असं. तर ते काही काही आहे ते काही काही इम्पल्सिव्हली पण झालेलं आहे. असं नाही मी म्हणत की प्रत्येक वेळेला जाणून ठरवून वगैरे केलेलं आहे, असंही नाही. काही गोष्टी ह्या इम्पल्सिव्हलीही केल्या गेल्या आणि मग हळूहळू त्याही त्याच्यावरती काम करून करून मग त्याचा रॉ मडक्याला तुम्ही थोडंसं शेकोटीत त्या भट्टीत टाकून थोडं अजून पक्क करता, तसं ते हळूहळू होत गेलं. अजूनही मी असं म्हणेन की बऱ्याच बाबतीमध्ये अजून तेवढी पक्की नाही आहे, ते मडकं अजून कच्चं आहे. इव्हेंच्युअली होईल. म्हणजे आम्ही काय म्हणायला पाहिजे मग. प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं का. आता तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये तुझाही एक प्रवास आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये तू इतकी एक्सेल करतेस की मी तुझ्या आजूबाजूसही नसेल कदाचित. वी डू नॉट नो दॅट. आणि सगळ्यांना सगळंच येतं असं पण नसतं ना, सर्व गुण संपन्न असं कोण. आपण सगळे शिकतोच आहे. मी सुद्धा शिकते अजून ऑनेस्टली. म्हणजे थोडक्यात लर्निंग प्रोसेस आहे असं म्हणतात. ऑनच आहे, म्हणजे स्टुडंटच आहे मी. मला लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा मी म्हणेन, व्हॉइस थेरपिस्ट म्हणून सुद्धा आय एम म्हणजे आय एम स्टील नॉट काय म्हणतात एकदम, म्हणजे मी असं म्हणेन की मी एकदम टॉपची व्हॉइस थेरपिस्ट. माझं अजूनही ते धाडस नाही होणार स्वतःला असं म्हणण्याचं. कारण का अजूनही प्रत्येक येणारा पेशंट हा माझ्यासाठी नवीनच असतो. बरोबर. आणि प्रत्येक पेशंट तुम्हाला कधीतरी एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करू शकतो की आता पुढे काय. मग तुम्हाला तो अभ्यास करून तुम्ही त्याचा अजून तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारून 4 ठिकाणी शिकून येऊन काही तुम्ही त्याच्यावरती उपचार पद्धती स्वतः डेव्हलप कराल किंवा काही नवीन. पण व्हॉइस थेरपी किंवा स्पीच थेरपी हा किंवा मेडिकल प्रोफेशनसुद्धा हा असा व्यवसाय आहे की तुम्ही ना त्याच्यामध्ये मनुष्य जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो, त्याचं शरीर वेगळं असतं, त्याचं मन, त्याच्या भावना हे सगळं वेगळं असतं. आणि त्यामुळे तुम्ही एक माप दुसऱ्या माणसाला लावू नाही शकत. तर प्रत्येकाला वेगळंच, आणि त्या प्रत्येक वेगळं करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही शिकत जाता. त्यामुळे मी म्हणते की मी अजूनही स्वतःला असं म्हणणार नाही की मला 100% सगळं येतं. नाही, मला शिकायचं आहे अजून. बरोबर, शिकतच राहीन. क्या बात आहे. सोनाली मॅम, तुम्ही आत्ता म्हणालात तसं की विद्यार्थी दशेत कायम राहिलं पाहिजे, तरच आपण नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो, नवीन नवीन गोष्टीचा आपल्याला ध्यास होतो, निर्माण होतो आपल्यामध्ये अर्थातच. पण हे सगळं आहे, तुम्ही अगदी सगळ्यांना नेहमी भेटता, तुमचं सोशल सर्कल बघितलं तर प्रचंड मोठं आहे. अशा वेळेस एक स्त्री म्हणून अनेक चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले असतील ना? सगळ्या स्त्रियांना फेस करावे लागतात असं माझं प्रामाणिक मत आहे. की म्हणजे फक्त सोनाली लोहारला नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे. आणि एक स्त्री म्हटल्यानंतर का तुम्हाला कुठे नाही म्हटलं तरी ना एक थोडीशी वेगळी ट्रीटमेंट ही दिली जाते, कुठेतरी दिली जाते. एक लाईन असते आणि तुम्हाला स्वतःलाही ना एक लाईन घालून पण घ्यावी लागते. तुम्ही ज्या वेळेला स्वतःला प्रेझेंट करत असता कुठेही, तुमच्या क्षेत्रामध्ये असू दे किंवा बाहेरही सोशली जरी तुम्ही प्रेझेंट करत असता, तर तुम्हाला थोडंसं त्या लाईन्स या स्वतः स्वतः डिसाईड करावे लागतात. आणि त्याच्यानंतर ते समोरच्याला कधीतरी ती जाणूनही द्यावे लागते. आणि समजत नसेल तर जाणून बुजून करून द्यावी लागते त्याची जाणीव की ही लाईन आहे आणि ही लाईन आपण क्रॉस करायची नाही. तर तसं चॅलेंजेस बऱ्याच ठिकाणी येत गेले. आणि काही गोष्टी त्याच्यामुळे तुम्ही म्हणतो की आय सॅक्रिफाईस्ड इन द सेन्स की तिथे मी कॉम्प्रोमाइज नाही केलं की नाही, म्हणजे या माझ्या स्त्री असल्यामुळे मला काही बेनिफिट्स नकोत, मला माझ्या ज्ञानामुळे काही किंवा मी काम करते आहे त्याच्यामुळे जर मला काही एक स्टेप पुढे जाऊ शकत असेल मी, तर
त्याच्या बेसिसवरती मला पुढे जायला नक्कीच पाहिजे आणि आवडतं. पण फक्त स्त्री असण्याचा फायदा घेऊन जर मला पुढे जायचं असेल तर तिथे ते कॉम्प्रोमाइज मी आजवर केलं नाही आणि करणार नाही. पण ते चॅलेंजेससुद्धा आले. म्हणजे तुला लक्षात येत असेल मी काय म्हणते लक्षात आलं की की तिथे म्हणजे नाही, ते ठरवून घेतलेले आहेत गोष्टी की नाही म्हणजे नाही. आणि प्रत्येक ठिकाणीच येतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट म्हणजे अगदी तुम्ही ज्या वेळेला क्लिनिकमध्ये बसलेला असतात आणि समोर पेशंट आलेला असतो त्यावेळेला पण एक चॅलेंज असतं एक स्त्री म्हणून. एक थेरपिस्ट म्हणून तुम्हाला काही चॅलेंजेस असतात ज्यावेळेला तुम्ही ट्रीट करत असता पेशंटला. एक पेशंट डॉक्टर रिलेशनशिप असते ती सुद्धा कुठेतरी डेव्हलप येत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं स्त्री असणं हे सुद्धा कुठेतरी येतं मध्ये, नाही म्हटलं तरी. आणि मग आणि काय आहे, माझा व्यवसाय असा आहे ना की स्पीच थेरपी ना ही बिहेवियरल थेरपी आहे. हां, तर त्याच्यामध्ये ना खूप जास्त काउन्सिलिंग आणि असं नाही आहे की तुम्ही एक इंजेक्शन देऊन पेशंटला मोकळं घालणं आणि पेशंट गेला, औषधं दिली 4 लिहून आणि पेशंट गेला, असं नसतं. त्याच्यामध्ये तुमचं एक बॉन्डिंग तयार होत असतं, नकळत एक बॉन्डिंग तयार होत असतं. तर त्यावेळेला सुद्धा ते फार कटाक्षाने पाळावं लागतं की कुठला पेशंट तुम्हाला रात्री 9 नंतर फोन करून सलगीच्या गप्पा नाही मारता कामा. असंही होतं, असं झालेलं आहे. पण ते तुम्ही पुन्हा एकदा कटाक्षाने येते थोडंसं की रात्री 9 नंतर आपण फोन घ्यायचे नाही पेशंटचे. माझा व्यवसाय असा नाही आहे की मी फोन नाही घेतला तर पेशंटला काहीतरी जीवामरणाचा प्रश्न आहे असं संबंध नाही आहे. मी आय एम नॉट अ सर्जन किंवा आय एम नॉट अ ऑन्कोलॉजिस्ट किंवा असं नाही आहे. पण थोडंसं ते सांभाळावं लागतं की नाही, ती एक लाईन आहे, एक प्रोफेशनल लाईन आहे, ती मर्यादा आहे ती. आणि ते कदाचित एक स्त्री म्हणून ते जास्त कटाक्षाने मी पाळते असं मला वाटतं. तिथे ती येतं. आपण नेहमी म्हणतो की स्त्री आणि पुरुष तसा काय आता सगळी इक्वॅलिटी आहे हे ते. नाही, मी थोडंसं आय बेग टू डिफर की ते आहे, प्रत्येक ठिकाणी जाणवतं आणि त्याच्यामध्ये ना तुमच्या एक पर्सनॅलिटीचा पण भाग येतोच कुठेतरी, नाही म्हटलं तरी. की मला तर बरेचदा असं आता आपण बोलतोच आहे आणि छानपैकी तर तू ह्या विषयाकडे आलेली आहे. बरेचदा मला असं सांगतात अर्ध्या वेळेला तुला बघायला येत असतील तुझ्या क्लिनिकमध्ये पेशंट म्हणून वगैरे. आय फील बॅड वेन दे से दॅट. नो, कम टू मी ॲज अ डॉक्टर. माझ्याकडे माझे पेशंट हे माझ्या अनुभवाचा, माझा ज्ञानाचा, त्याचा फायदा व्हावा म्हणूनच येतात. त्याच्यामुळे असं इम्प्रेशन नको की तुला बघायला येतात. गंमत म्हणून असं ते सुरू झालं होतं किंवा तुला बघून पेशंट ठीक होतो वगैरे अशा कॉमेंटसुद्धा मिळतात. तर नाही, असं नाही आहे बघून वगैरे. हां, पर्सनॅलिटीचा फरक पडतो, नक्कीच फरक पडतो. कारण का असं म्हणतात पेशंटसुद्धा की, आणि हे फार कॉमन आहे, कधी कधी बघ कुठल्या तरी डॉक्टरना ना भेटल्यावरती तुम्हाला इतकं छान वाटतं की विश्वासच वाटतो त्या डॉक्टरविषयी. तर त्याच्यामध्ये नुसतं दिसणं नसतं, त्याचं तो डॉक्टरने तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिलेली आहे, तो कसा बोलतो, त्याचा अप्रोच कसा आहे, ॲटिट्यूड कसा आहे, हे सगळं मॅटर करतं. त्याच्यामुळे फक्त दिसणं हा एक फॅक्टर नाही आहे त्याच्यामध्ये. मग तो तुमचा ॲपिरन्स पण येतो त्याच्यात. आय लाईक टू बी प्रेझेंटेबल, मी मान्य करते. पण त्याच्याचबरोबर मी कशा पद्धतीने माझ्या पेशंटशी बोलते, हे पहिला जो एक विश्वास बसला पाहिजे पेशंटचा तुमच्यावरती, ते खूप मॅटर करतं. आणि त्यातनं कुठेतरी मग तुम्ही स्त्री असण्याचा फायदा पण होतो. आपल्यामध्ये ना मुळातच स्त्री म्हणून थोडासा एक मायाळूपणा असतो, कुठेतरी आई पण असतं ना, तर ते एक मदरली टच असतो आणि वी केअर अ लॉट. ही जी केअरिंगची भावना आहे ती खूप जास्त असते. तर ती मला खूप फायद्याची ठरते. सो चॅलेंजेस येतात पण, आणि स्त्री असणं हे बेनिफिशियल सुद्धा आहे असं मला वाटतं, दोन्ही बाजूने. खरं तर चॅलेंज कुठल्या फील्डमध्ये नाही, प्रत्येक फील्डमध्ये असतं आणि ते स्त्रीला खरंच झेलावं लागतं. म्हणजे प्रत्येक स्त्री ह्याच्यातून जात असेल, काही जण कॉम्प्रोमाइज करत असतील, काही जण सॅक्रिफाईस करत असतील, पण आपणच आपली मर्यादा घालून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. सोनाली मॅम, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहात. तुम्ही खूप छान उत्कृष्ट लिहिता, बोलतात तर आहातच पण लिहिता सुद्धा. पण मग जेव्हा तुम्हाला एखाद्यांनी सांगितलं, एखाद्या पेपरमध्ये आपल्याला आज आर्टिकल द्यायचं आहे आणि तुम्ही फार गडबडीत आहात, त्या दिवशी तुम्हाला बिलकुल वेळ नाही आहे, असं कधी झालं आहे का की डेडलाईन उलटून गेली आहे, किंवा तुम्ही हे नेमकं कसं मॅनेज करता?
मी ना मधुरा फार डिसिप्लिन्ड आहे आणि ते तुमच्याकडे बघूनच कळतं. मला ना त्याच्यामुळे असं लास्ट मिनिटला काही करणं ही माझी प्रकृती नाही आहे. 11th आवरला. हा म्हणजे मला माहीत आहे की माझी डेडलाईन काय आहे, तर त्याच्या 4 दिवस अगोदर माझं आर्टिकल तयार असतं. आजवर तरी असं झालेलं आहे की असं नाही कधी झालंय की मला ज्या वेळेला म्हणजे हे कॉलमच्या बाबतीत झालं की कॉलमला तुम्हाला माहीत असतं तुमचं काय आहे, पण कधीतरी एकदमच असं एखादा वृत्तपत्र ऑफिसमधनं फोन येतो की मॅडम ह्याच्या ना आजचा हा दिवस आहे, तर तुम्ही पटकन लिहून द्या आणि 1000 शब्दांचं आर्टिकल आहे आणि कधी पाहिजे, नाही उद्याच पाहिजे, असं होतं. ओके, पण त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला तुम्हाला थीम माहिती असते, कशाविषयी तुम्ही लिहिणार ते माहिती आहे, विषय माहीत असला की मग ते सोपं होतं. पण तरीही मी तुम्हाला जर उद्या 10 वाजता सांगितलेलं तर माझं आदल्या रात्री ते आर्टिकल लिहून मी तयार ठेवते, तेवढा वेळ काढते. मग मी थोडंसं इथे तिथे बाकीचे काही कामं असतील ते थोडं कॉम्प्रोमाइज करते, पण मला स्वतःला बीट कविता और लेख काही असू दे, पण असं चला आता मी आता बसणार आहे लिहायला आणि मग मी विचार करणार आहे की मी काय लिहिणार आहे, आणि मग हे अशी माझी प्रकृती नाही आहे. मी त्या टाईपची लेखिका आणि कवयित्री नाही आहे. एक तर ते खूप स्पॉन्टेनियस असलं पाहिजे पहिली गोष्ट, किंवा मग थोडा मला वेळ पाहिजे आणि तुम्हाला एक्झॅक्ट तुम्ही मला टॉपिक दिलेला असेल तर मी लेखन आणि कविता, काव्य आणि पद्य ह्याच्यामध्ये तो फरक आहे ना, की तुम्ही लेख ज्या वेळेला देता त्यावेळेला तुम्ही खूप विचार करून त्याच्यात करेक्शन्स करून आणि हे सगळं तुम्ही करू शकता. लेखनच्या कवितेच्या बाबतीत मात्र तसं नसतं किंवा नसावं, किंवा माझी प्रकृती जरा वेगळी आहे. कविता ही खूप स्पॉन्टेनियस गोष्ट आहे, ती तशी असली पाहिजे असं वाटतं. आता तुम्ही कविताचा उल्लेख केलाय, अर्थातच कविता कशी सुचते हो तुम्हाला? म्हणजे मी कधी कधी असं होतं की फेसबुक ओपन केलं की सोनाली मॅमच्या 1-2 कविता अशा आलेल्या असतात, म्हटलं रात्रीत नाही ह्या कविता कशा पोस्ट करतात, म्हणजे रात्री सुचतात का, कसं म्हणजे कसं काय सुचतं? मला कविता कशी सुचते ह्याच्याविषयी मी खूप जास्त विचार नाही केलाय ऑनेस्टली. सुचते ते कसं आहे, तहान लागते, भूक लागते, तसं कविता सुचते. वा वा. म्हणजे त्याच्यासाठी काय तुम्हाला खास काही एफर्ट्स घ्यायला नाही लागले पाहिजेत, म्हणजे ते होतं ना, ती आतली प्रोसेस आहे ती तुमची. तर तशी ती कविता ही आतली आहे, ती आंतरिक उर्मी आहे आणि ती अचानक ती उमटते आणि मग तुम्हाला हातात काही कागद किंवा काही आजकाल मोबाईल असतो आणि तुम्ही पटकन उतरवता. माझ्या आजवलच्या कवितांचा हा अनुभव असा आहे की मी इन वन गो कविता, हातात मोबाईल आत्ता आहे, मला स्वतःला ना कागद आणि पेन लागतो खरं सांगायचं तर. माझं छोटंसं माझं स्टडी टेबल आहे आणि मी ते लिहिते. आत्ता मोबाईलवरती पटकन लिहून होतात, नोटपॅडवरती तुम्ही पटकन लिहिता, पण त्या अशा पटपट होतात. आपल्याला माझ्या कविता अशा काही खूप गूढ गम्य अशा वगैरे काही नसतात, खूप साध्या सोप्या भाषेतल्या असतात. माझ्या जे मनात विचार होतात मी ते उतरवते. बऱ्याच कविता ह्या मुक्तछंदातल्याच आहेत, त्याच्यामुळे त्या अगदीच साध्या सिंपल भाषेतल्या असतात आणि जवळजवळ सगळे विचारच आहेत तेच उतरवत असते. जी भावना असेल ती उतरवते आणि ते सुचतं म्हणजे काहीतरी निमित्त होतं, काहीतरी असतं, बॅकअप युअर माइंड, समथिंग इज हॅपनिंग. कधी ते माहीत असतं, त्याची जाणीव असते, कधी काहीतरी हुरहुर असते अचानक. तर मी तशी थोडीशी भावनाप्रधान. खरं तर मी याच मुद्द्याकडे येणार होते. मगाशी तुम्ही डिसिप्लिनचा मुद्दा काढला म्हणून मी काही बोलले नाही, पण तुम्ही भावनाप्रधान आहात. पटकन असं डोळ्यामध्ये पाणी बिणी येणारी व्यक्ती जी असते त्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जाते मी. म्हणजे की असं काहीतरी मी बघते, एखादा कार्यक्रम बघते वगैरे आणि तिथे समोरच्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मी ऐकते आहे आणि मला इथे कुठेतरी ते कड येतात आणि ते कड आले की मग दॅट इज अ टाइम वेन आय वॉन्ट टू राईट. असं होतं की त्यावेळेला मग काहीतरी शब्द उतरतात आणि ते शब्दांच्या नंतर कविता होते, त्याला कविता म्हटलं जातं म्हणून. पण ते जास्त करून ते त्यावेळेच्या भावनाच असतात. आणि मग माझ्या बऱ्याच कविता तू बघितल्या असशील की जरा थोड्याशा रोमॅन्टिक टाईपच्या. त्यामुळे कविता लिहिल्यानंतर मग लिहून झाल्यानंतर ना बरेच जण आपण की कोणाविषयी लिहिलं असेल असं. अगं बाकीच्यांचं सोडून दे, माझ्या आईने पण एकदा विचारलं काय ग कोणाविषयी, म्हटलं कमाल आहे तर तू विचारते असं. तर कवी कोणाविषयी लिहितो असं विचारण्याऐवजी
त्यावेळेला कवीच्या मनामध्ये काय विचार होता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण तो विचार कोणाविषयी असू शकेल आणि कोणामुळे सुद्धा असू शकेल. बरोबर. काही आहे ग, साधं असं वाळलेलं पान असतं आणि त्या वाळलेलं पानचं नुसतं असं हलत असेल ना तरी तुला त्याच्यावरती पटकन काहीतरी सुचतं ग. ते वाळलेलं पान बघून तुला सुचतं, काही सुचू शकतं तुला. एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी कविता, मी आज हा दिवस आहे म्हणून ह्याच दिवसासाठी. पण काय होतं मी तुला सांगते की काहीतरी घटना घडते ग. म्हणजे आता निर्भया प्रकरण झालं होतं आपल्याकडे, किती आपण सगळेजण डिस्टर्ब झालो होतो आणि त्याच्यावरती बरेच जण व्यक्त झाले होते, मीही झाले होते. मग त्याच्यानंतर परत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक असंच प्रकरण झालं होतं. तू जर मला थोडी परवानगी दिली तर मी पटकन तुला एक, म्हणजे तू म्हणतेस ना की कसं सुचतं. माझ्या घरामध्ये मुलगी आहे, हे माझी मुलगी, आणि त्यावेळेला ती लहान होती, म्हणजे की तिचं वय थोडं कमी होतं. आता त्यावेळेला मला अचानक इथपर्यंत आलं होतं ते की चीड आली होती एक आई म्हणून प्रश्न पडले होते. आणि मग ते कसे कवितेच्या रूपामध्ये उतरतात की ओरडून झालं, किंचाळून झालं, वाचून झालं, लिहूनही झालं, 2 पायातल्या त्या जागेला 100 डोळ्यांनी ओरभाडून झालं. सगळं काही सुरूच आहे, काहीच कुठे संपेना. प्रश्न माझा साधा आहे, कुणी उत्तरच देईना. माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको पाठवू. कोवळा जीव कुस्करला गेला, त्याचं निर्लज्ज राजकारण करून झालं. मेलेल्या मढ्यावरचं लोणी चाटून पुसून उरपूनही झालं. मेणबत्त्या पेटल्या आणि विजल्या, त्या मेणचट धुराला स्मशानाचा वास आहे. तो वास छातीत भरून घ्या आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको पाठवू. फाटलेल्या योनीच्या चिंध्या आणि तडफडणाऱ्या स्त्रीत्वाची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगूनही झाली तरी माणूस असल्याचा दावा करताय. करा बाबांनो, सगळंच सुरू ठेवा, काहीच संपवू नका. जमलंच तर मात्र माझ्या या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको पाठवू. म्हणजे खरं तर कमीत कमी शब्द पण किती गोष्टी त्याच्यामध्ये दडल्यात. नाही, एकदम ते असं उफाळून येतो ग कधीतरी. तर प्रत्येक वेळेला काही आपण ठरवूनच कविता करतो असं नाही. कधीतरी ते इतकं आतून येतं की नाही, आणि ते मग ती तुमची अस्वस्थता असते, ती तुम्हाला वेंट आउट करायची असते आणि तुम्ही लिहिता. मग त्याला काव्य म्हटलं जातं. ॲक्च्युली त्या तुमच्या, माझ्या तरी मला असं वाटतं की 100% माझ्या भावनाच आहेत त्या सगळ्या ज्या उतरतात कागदावरती. किती छान. पण तुमच्या भावना म्हणजे म्हणजे तुम्ही किती गंभीरपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात ह्या एवढ्या सगळ्या बिझी स्केड्यूलमध्ये सुद्धा. कारण की बऱ्याचदा असं होतं की सगळेच जण बिझी आहेत, कोण बिझी नाही आहे ह्या जगामध्ये. पण आपल्या कवितांसाठी किंवा आपल्या भावनांसाठी आपण एक वेगळं वेळ देणं, त्या कवितेमध्ये ते उतरवणं भाव, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खरंच, म्हणजे ते लेखनातून उतरवतात किंवा काव्यामधून उतरवणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण आजकाल बोलणं कुठे एकमेकांशी, कम्युनिकेशनच नाही आहे. मग अशा वेळेस हेच आपल्याला खरं तर सोबती असतात असं मला वाटतं. व्यक्त होत राहिलं पाहिजे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होत राहायला पाहिजे. प्रत्येकानेच व्हायला पाहिजे. अगदी म्हणजे स्त्रीनेच असं नाही, पुरुषांनी व्यक्त होत राहिला. पुरुष बोलत नाहीत बरेचदा, आणि आपण ते गृहीत धरतो की नाही बोलत पुरुष जास्त म्हणून. पण नाही, तसं नाही आहे. बोलतं राहिलं पाहिजे सगळ्यांनी, आणि ते मूक बोलणं असलं तरी चालेल पण व्यक्त होणं महत्त्वाचं आहे. नाही, खरं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे सोनाली मॅम काय आहेत तर सोनाली मॅम भावनाप्रधान आहेत, अतिशय माणुसकी जपणार आहेत, हे तर नक्की आहे. आणि डिसिप्लिन हे खूप छान. त्याने मला इतकी चिडचिड होते माहिती का. मला वेळ पाळायला फार आवडतं, आणि तसंच क्लिनिकमध्येही होतं की मी वेळेवरती असते तर माझ्या पेशंटनी वेळेवरती यायला पाहिजे. आणि मग मला उशीर झाला कुठे जायला वगैरे की मला ते इतकं गिल्ट येतं. 5 मिनिटं उशीर झाला तरी मला गिल्ट येतं. आणि मग काय होतं, तुम्ही पाळायला लागला ना की तुम्ही अपेक्षा करायला लागतात की समोरचाही तेवढाच असेल, असं होतं. आणि सगळ्यांना 24 तास दिलेले आहेत, सगळ्यांसाठी वेळ महत्त्वाचीच असते. म्हणजे कारण प्रत्येकजण त्या गोष्टीसाठी आलेला असतो तुमच्याकडे. सोनाली मॅम, खरं तर हे सगळं आहे, म्हणजे कविता, लेखन सगळं आहे. पण तुम्ही 2 मोठ्या मुलांची आई आहात. म्हणजे तुमच्याकडे बघून तर कोणीही असा विचार करणार नाही की तुम्हाला 2 मोठी मुलं आहेत, जी लॉयर आहेत, जी म्युझिशियन आहेत, जी कंपोजर आहेत. म्हणजे त्यांचं म्हणजे काय, म्हणजे
की ते सुद्धा मल्टीटास्किंग आहेत तुमच्यासारखे? ते पण प्रोसेस आहे ग. आपण काही जन्माला येताना आपण उत्तम आईबाप बनून येत नाही. त्यामुळे आईबाप म्हणून सुद्धा आपण चुका करतच पुढे जातो ना. आपण सुद्धा इव्हॉल्व्ह होतो आहे आणि आपण शिकतच जातो. आणि त्यामुळे 100% तुम्ही मुलांना वाढवताना अरे वा काय अगदी आदर्श आई म्हणून वाढवलं वगैरे असं काही नसतं. तुम्ही सुद्धा चुकलेलेच असता कधीतरी आणि मग हळूहळू तुमची मुलं सुद्धा तुम्हाला सांभाळून घेत असतात तुमच्या नकळत. हे आपल्याला लक्षातच येत नाही की मुलं सुद्धा किती पटकन मग ॲडजस्ट करायला लागतात. तीही शिकत जातात, तीही त्यांनाही कशी मॅच्युरिटी येत जाते, त्यांच्या आजूबाजूला काय घडतं आहे त्याचे पण त्यांच्यावरती खूप इम्पॅक्ट होत असतं. जसं माझी मुलंसुद्धा हळूहळू सगळी धडपडत त्यांची मोठी झाली. मी खूप काही क्रेडिट घेणार नाही माझ्या मुलांचं त्यांच्या यशाचं किंवा ते आज जे आहेत, पण ते दोघंही फार मच्युअर्ड आहेत आणि ना फार छान. म्हणजे तू म्हणते ना की आता मोठी झाली आहेत मुलं. हो. आणि खूप छान ह्याच्यामधली गोष्ट म्हणजे की दोघंही ना उत्तम मित्र झालेत माझे. म्हणजे मला तसे मित्र मैत्रिणी असे कमी असतील, मोजकी असतील, पण माझी दोन्ही मुलं हे माझे अगदी म्हणजे जीवाभावाचे मित्रमैत्रिणी. म्हणजे कधी कधी सगळं चिडणं त्यांच्यावरती होतं आणि ते समजून घेतात हां ही काहीतरी चिडली म्हणजे आज काहीतरी झालेलं आहे की ते शांतपणे ऐकून घ्यायचं आणि नंतर हां मम्मा काय झालं असं विचारणं. म्हणजे काय झालं आज सगळं ठीक होतं ना, कोण काय भेटलं काय झालं वगैरे हे विचारण्याची आता त्यांना ते कळतंय. किंवा पटकन असं खूप असं वाटलं की आत्ता रडून ह्यांच्याकडे काहीतरी सांगावं, मन मोकळं करावं, तर ते मला त्या मुलांकडे करता येतं ग. आणि ते समजतात मुलं की हां तर ही आता ती नाही हां ते इतकं छान झालेलं आहे ना रिलेशनशिप. आई आणि मुलांचा जो एक बॉन्ड नंतर तयार होतो ना तो खूप छान होता. आणि मला असं वाटतं की तेवढीच एक काळजी फक्त आपण घेतली ना मुलं मोठी होताना, की मैत्री टिकवून ठेवली आपली मुलांशी असलेली ना, की मग सगळं सोपं होऊन जातं. बाकी काही जास्त करावं लागत नाही. मुलं मोठी होतात. आजकाल तर मुलं ही म्हणजे तू असं म्हणशील की फार लवकर मोठी होतात. त्यांची मॅच्युरिटीज त्यांना तसंही ते बाहेरचं एक्सपोजर आणि इतकं असतं ना की ती मुलं तशीही मोठी होतच असतात. तुम्हाला थोडासा एक त्यांना एक असा टेकू द्यायचा असतो तेवढंच. आणि मैत्री असं मला वाटतं शेवटपर्यंत ती टिकली तर म्हणजे जिंकलातच तुम्ही. मैत्री टिकली की म्हणजे मुलांशी मैत्री करणं फार गरजेचं आहे. अगदीच म्हणजे 100% डिसिप्लिन पण लावायचा असतो. भावना सुद्धा तुमच्याकडे अगदी सहजपणे व्यक्त करू शकतात. म्हणजे इतकं छान बॉन्डिंग असलं पाहिजे मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये. अगदी त्यांचं एक जग असतं आणि त्यांना त्यांच्या जगामध्ये जाऊ द्यावं. आपण शक्य होईल तेवढं आणि त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या जगाचा भाग सुद्धा व्हावं. दे लाईक टू फ्लॉन्ट देअर मॉम. कधीतरी असं मित्रमैत्रिणींना त्यांना ते आवडतं तेवढ्या पुरतं ठीक आहे, पण नंतर तुम्ही इम्पोज नाही करू ना, तुम्ही लादू पण नाही स्वतःला. मग ती एक थोडीशी तिकडे सुद्धा एक रेषा असते. तेवढं स्वातंत्र्य त्यांना देणंही गरजेचं असतं आणि ते गरजेचं आहे का आत्ताच्या पिढीला ना थोडंसं स्वातंत्र्य त्यांचं देणं. आणि त्या पिढीच्या आणि आपल्या पिढीमधले असणाऱ्या थोडीशी गॅप मी समजून घेऊन थोडी आपण पण अंडरस्टँडिंग ठेवणं हे सुद्धा गरजेचं असतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही आवडणार तर ते काय घालतात वगैरे अरे ते त्यांच्या लेवलला आहे ना, ते त्यांना आवडतं ना. तुम्ही तुमची जबरदस्ती अरे नाही हे नाही घालायचं, हे फारच छोटं झालं, हे फारच सगळं दिसतंय हां असं मी आत्ता माझ्या या पिढीच्या मुलीला नाही जास्त तिच्यावरती ती बंधनं नाही टाकू शकत. तर ते मी तसं करत नाही. यू डू. तिला माहिती आहे काय चांगलं आणि काय वाईट हे कळणं योग्य. आता ती झालेली आहेत मुलं, त्याच्या पुढे त्यांची आयुष्य आहेत. बरोबर. काही झालं तर मी आहेच, मी उभी आहे इथे. पण तो विश्वास निर्णय आणि निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही त्यांच्यामध्ये निर्माण केली आणि चांगलं आणि बरं आणि वाईट हे कळण्या इतपत त्यांची योग्यता झाली की मग तुम्ही त्यांचा हात हलके त्याचा सोडून द्यायचा. मग त्यांचा प्रवास आहे पुढचा. मला वाटतं की त्यांचा हा प्रवास तर खूप छान सुरू आहेच आणि तुमचा सपोर्टही आहेच. तुमचा जेवढा आवाजातला फिटनेस आहे तेवढाच काय म्हणतात ना शारीरिक फिटनेसही तितकाच आहे. मला हेच जाणून घ्यायचं
क्या राज छुपा है इसके क्या खाती पीछे? हो? तुला माहिती मी बरेच वर्षांपूर्वी असंच प्रशांत आमल्यानं प्रश्न विचारला होता की प्रशांतजी तुम्ही एवढं जे तुमचं हे चिरतरुणच आहात तुम्ही जवळजवळ ते तर याचं great. राज काय आहे? खरंय. तर तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे तेच आज माझं उत्तर म्हणून मी तुला देईन की देवाची आणि आई वडिलांची कृपा. नाही ऍक्च्युली थोडीशी जी माझी शारीरिक काय जडणघडण असेल तर ती माझ्या आईवरती कदाचित गेली असेल कारण की ती अशी उंच सडपातळ आणि अशीच आहे. तर मला काही विशेष काही त्याच्यासाठी आता करावं लागत नाही. हा मी जसं मी म्हटलं की थोडीशी डिसिप्लिन आहे फिटनेसच्या बाबतीमध्ये अगदी थोडी काळजी घेते काही विशेष नाही घेत. थोडासा योगा आणि वॉक एवढं असतं. खाण्याच्या बाबतीत मात्र मी सगळं खाते पिते. आता सांगताच नाही आता जरा थोडंसं कमी करायला पाहिजे गोड कमी खात जा अमका कमी ठीक आहे मॉडरेशनमध्ये सगळं चालतं असं माझं मत आहे. आणि यू हॅव टू जस्ट लिव्ह युअर लाईफ. किती म्हणजे आणि आनंदी राहणं हसत राहणं म्हणजे मी भरपूर हसते. हो ते तुमच्या अर्थातच चेहऱ्याकडे बघूनच कळतं की हसत भरपूर असते. म्हणजे आय एम नोन फॉर दॅट. आपण सगळ्याच बायका का आपण भरपूर काम करतो म्हणजे आपल्याला कळत नसतं आपण घरातल्या घरात सुद्धा भरपूर काम करत असतो. आणि ते सगळं ना करता करता फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपल्या होतच असतात. हां आता काही प्रोफेशन असे असतात की ते बैठी कामं जास्त असतात म्हणजे ऑफिस वर्कच जास्त असतं पण तरी पण तुम्ही जाता येताना लोकलचा प्रवास करता इन इट सेल्फ इज भरपूर एक्झरसाईज झाली. किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाता त्यावेळेला सुद्धा ही सगळ्या एक्झरसाईज आपल्या होत असतात. त्यामुळे मी असं काही त्या बाबतीतली एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामुळे मी तो सल्ला नाही देऊ शकत. पण मी स्वतः असं काही स्केड्यूल खास असं सकाळी उठून तेवढे थोडंसं फिटनेससाठी ह्या 1-2 गोष्टी थोडा वेळ देते. त्याच्यानंतर मी आता PhD करते आहे त्याच्यामुळे त्याचा अभ्यास असतो. ते कधी युनिव्हर्सिटीचे कामं असतात तिकडे जायला लागतं. नंतर दुपारपासून मग मध्ये लिखाणाची कामं वगैरे असतात. आणि मग जे एकदा क्लिनिकला गेली का मग मला रात्रच उजाडते. मग रात्री आल्यानंतर मग मुलांबरोबर थोडा वेळ वगैरे आणि संपतो का दिवस पटकन. कसा येतो आणि कसा जातो कळत पण नाही. अगदी खरं आहे कारण आपल्याला 24 तासही अपुरे पडतात कारण इतकी कामं आपल्या समोर दिसत असतात आपल्याला. आणि स्त्रिया म्हटलं की म्हणजे मला असं वाटतं की अगदी कुठेही जायचं असेल तरी आधीपासून ती तयारी असते. म्हणजे स्त्रीने सगळंच करायचं म्हणजे डोलारा तिच्याच अंगावर आहे असं होतं का? नाही वाटत मला. नाही वाटत. स्वतःसाठी एक थोडीशी स्पेस काढणं हे फार गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल तेवढंच करणं हे सुद्धा फार गरजेचं असतं. आधी शोधून काढा तुम्हाला काय आवडतं. आपण तर तेही शोधत नाही. आपण म्हणजे अगदी घाण्यातल्या बैलाप्रमाणे आणि हे करणं आहे त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्याच्यामध्येच आपण ते चक्रामध्ये गुंतलेलं असतं. पण काहीतरी थोडासा स्वतःसाठी वेळ काढून तो प्रत्येक दिवशी काढला पाहिजे. म्हणजे तुम्ही आज माझ्या घरामध्ये ना माझ्या रूममध्ये ना 3 पुस्तकं आता काढून ठेवलेली आहेत. म्हणजे विश्वास पाटील सरांचं दुडिया आहे किंवा मी फार दिवसांनी परत युगंधर काढलेला आहे शिवाजी सरांचं ते काढून ठेवलेलं आहे. आणि जाता येता मी थोडासा वेळ काढते अगदी अर्धा तास का असेल ना पण ते पुस्तक म्हणजे माझ्याकडनं मला आवड आहे ना वाचनाची त्याला मी वेळ कधी देणार. मी देते तो वेळ मी तो काढते आणि देते थोडा वेळ का होईना. मग त्यावेळी मी जरा सांगते आता मी वाचते थोडंसं वाचू द्या. रात्रीचा वेळ असेल तो कदाचित पण त्यावेळेला तो दिला पाहिजे. सगळं घ्यायची गरज नाही आहे. थोडंसं तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या वाटून द्यायला पण शिकलं पाहिजे. तुम्ही नेहमीच आम्हाला साडीमध्ये दिसता म्हणजे खरंच म्हणजे सुंदरच दिसतात. साड्यांचं कलेक्शन पण अफलातून आहे सगळं मान्य आहे. पण घरात तुमची मुलगी वेस्टर्न कल्चरमध्ये वावरतीये. मग तुम्हाला वेस्टर्न कल्चरची ॲलर्जी आहे का वेस्टर्न कपड्यांची ॲलर्जी आहे? असा प्रश्न विचारणारी तू पहिली आहेस. नाही त्याचं कारण काय माहिती का की आम्ही 4 बहिणी. हां मला भाऊ नाही आहे. आणि मी लहान असल्यापासून ना माझी मोठी बहीण आणि मी आमच्यामध्ये 12 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे मी शाळेत असताना ती सर्व्हिस करत होती जॉबला लागली होती. त्यामुळे मी तेव्हापासून माझ्या आईला आणि बहिणीला या साडीमध्ये बघितलं होतं. आणि ती दोघी अशा उंच आणि छान अशा आणि ते साडी नेसून दोघी जण आई म्हणजे तर अगदी दोन्ही खांद्यांवर पदर असं. तर सौंदर्य आणि शालीनता या दोन्हीचा मिलाप म्हणजे साडी. हे ना कुठेतरी त्या वयामध्ये ते असं काहीतरी असं नोंदवलं गेलं होतं की हे छान दिसतं
असं होतं ते. आणि मग इव्हेंच्युअली काय झालं की तुम्ही एक मेडिकल प्रोफेशनमध्ये येता, तुम्ही प्रॅक्टिस करायला लागता आणि मग तसं ना तुम्हाला हळूहळू हेही लक्षात येतं की वेन यू आर इन स्पेशली इन इंडियन अटायर वेस्टर्नपेक्षा तर कधीतरी काय होतं सुरुवातीचा काळ जो होता माझा की त्यामुळे ना वय लहान होतं. वय लहान असल्यामुळे ना असं एकदा झालेलं आहे. ही घटना मी एकदा कुठेतरी मला वाटतं ती लिहिली असेल कुठल्या आर्टिकलमध्ये. पण एक आजी आल्या होत्या आणि त्या गावच्या होत्या, पेशंट म्हणून आल्या होत्या आणि त्या त्यांच्या नातवाबरोबर आल्या होत्या. आणि त्यांनी ना म्हणजे मी अगदी किती म्हणजे 23 वर्षाची वगैरे असेल त्यावेळेला. म्हणजे जस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं आणि याचं प्रॅक्टिस सुरू केली होती. आणि त्या आजींनी ना मला बघितलं. मी आता काय आता आठवत नाही पण डेफिनेटली साडी बिडी नव्हती त्यावेळेला, घातली होती, क्लिनिकमध्ये होती. आणि त्यांनी ना असं 2 मिनटं बघून घेतलं आणि मग नातवाला सांगितलं, अरे पोर आहे रे, हिला काय समजणार, दुसरीकडे जाऊया असं बोलल्या होत्या. ओके, म्हणजे त्यांना ना माझ्याकडे बघून कॉन्फिडन्स नव्हता आला की एवढी लहानशी पोर आहे, हिला काय समजणार आहे, मला काय होत आहे ते, असं वाटलं होतं त्यांना. आणि मग काय झालं की मग हळूहळू ना मला स्वतःला साडी आवडते पण, नेसायला आवडते पण. मी साडी वगैरे नेसायला लागल्यानंतर हळूहळू हेही लक्षात आलं की त्याचा सुद्धा एक वेगळा इम्पॅक्ट येतोय. अगदी तुम्ही थोडंसं एक मॅच्युअर्ड लुक म्हणतो ना, तो तुम्हाला साडीमध्ये येतो आहे हे लक्षात येतं. आणि मला स्वतःला तो कॉन्फिडन्स येत गेला की मी साडी कॅरी करू शकते चांगली. आणि तो कॉन्फिडन्स मग समोरच्याकडेपर्यंत पोचतो. मी नेहमी कुठेही लेक्चर घेतला, आता व्हॉइस ओव्हरसाठी वगैरे घेतला की तुमच्यामधला कॉन्फिडन्स तुमच्या आवाजातून आणि तुमच्या अपिअरन्समधनं हा समोरच्यापर्यंत पोचला ना की तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. ते तसं होतं आणि ते साडीमध्ये होतं हे लक्षात येत गेलं. एक वेगळं इम्प्रेशन पडतं साडीचं. आणि अतिशय सुंदर अटायर आहे ग आपला हा. साडी म्हणजे इंडियन वेअर हे नेहमीच वेगळा इम्पॅक्ट करतातच, पण साडी म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण झाकलेली स्त्री असते आणि ती अतिशय देखणी दिसते. कोणीही स्त्री साडीमध्ये अतिशय छान दिसते, त्याच्यामुळे साडी हा आहे. आणि तिसरं काय झालं की आता इतक्या वर्षानंतर साडी नेसून ना आता ओळख झाली ग, सोनाली लोहार म्हणजे साडी लुक झालंय. म्हणजे तुला सांगते की मला एका कार्यक्रमामध्ये आपले दिग्दर्शक विजू माने आहेत, ते तर असं जाहीरपणे स्टेजवर नाही एकदा बोलले होते की हां सोनाली ताई म्हणजे तर काय की असं वाटतं की त्यांना बघून वाटतं की कोथिंबीर घ्यायला जरी बाहेर पडल्या तरी अशी छान साडी नेसून बाहेर पडते, मेकअप करून बाहेर पडतील. आधी त्या कोथिंबीर घ्यायला जातात की नाही हे सुद्धा माहीत नाही. तर एवढी ती ओळख झाली ग आता साडीची. आणि त्यामुळे कदाचित असेल की माझ्या कपाटामध्ये साड्या जास्त दिसतील, तुला ड्रेसेस फार कमी दिसतील. पण आय लव्ह इट. पण खूपच छान दिसतात तुम्ही साडी. आणि दुसरी गोष्ट की मी साड्या ना खूप असं काय माझं ना, मला आय डोंट बिलीव्ह इन बाईंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स. हा चुकीचा समज आहे बरं का. तुम्ही एकदम साधी 500 रुपयाची साडी सुद्धा ना, तो द वे यू वेअर अँड यू कॅरी इट ना, ते तुम्हाला कोणाला कळणार सुद्धा नाही की साडीची किंमत काय आहे. इतकं आहे. त्याच्यामुळे असं काय नाही की त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्ट करतो आपण, पैसे टाकतो आणि महागाच्या साड्या वगैरे, असं काय नाही. साडी नेसा तुम्ही, मस्त दिसता. नाही खरंच साडीमध्ये कोणतीही स्त्री छानच दिसते, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. सोनाली मॅम, हे सगळं आपण ह्या सगळ्याबद्दल बोलताना एक महत्त्वाचा प्रश्न, आज आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्यात, म्हणजे आपल्याला लोकांशी बोलायचं आहे, ट्रीटमेंट करायची आहे, आपल्याला कार्यशाळा घ्यायच्या आहेत, आपल्याला लेखन करायचं, काव्य करायचं, हे सगळं आहे. हे सगळं करताना कुठेतरी दमछाक होते का? होते ना, ऑफकोर्स. मग त्यावेळी काय करता? विश्रांती घेते. ठरवून विश्रांती घेते किंवा आवर्जून सांगते की आज मला जमणार नाही. मी पूर्वी मला हे जमायचं नाही बोलायला शिकलं पाहिजे. लक्षात आलं ना. आपण कधी कधी संकोचाने नाही म्हणत नाही किंवा अपॉर्च्युनिटी निघून जाईल म्हणून नाही म्हणत नाही. मी वेगवेगळ्या बाबतीत बोलते हां. ते वाक्याची आतमध्ये खूप काही अर्थ पण आहेत. पण कामाच्या बाबतीत सुद्धा ना आपण ना असं गाढवासारखं ओझं टाकून कामं करत राहिलो तसं नाही होतं कामा. तुम्हाला तुमच्या मर्यादा, मग त्याच्यामध्ये फिजिकल मर्यादा सुद्धा या कळतात हळूहळू. आणि सुरुवातीची एकदम खूप एनर्जेटिक तुम्ही असताना थोडंसं हळूहळू थोडंसं वय वाढतं तसं तुम्हाला तिथेही थोड्याशा मर्यादा येतात. मग तुम्हाला कळतं की मला अरे खूप ऊन त्रास होतं बरं का. हां, मग तुम्ही थोडंसं तिकडे ते सांगितलं पाहिजे की मला जरा त्रास होईल, मग उन्हाळ्याचं आपण थोडंसं नाही केलं तर चालेल का. मग आपण हे मी आत्ता थोडंसं हे सांगायला शिकले की नाही
तब्येत मला थोडीशी जपायला पाहिजे आणि दमछाक होतेच. म्हणजे सगळंच करायचं असतं. हा सुरुवातीला जो उत्साह होता की नाही करायचंच नाही, कसं जमत नाही, करायचंच असं नाही. मग आता ते थोडं तेही शहाणपण येत गेलं की तुम्हाला जर क्वालिटी वर्क करायचं असेल तर कुठेतरी पॉज घेणं आणि मग काम करणं, हा पॉज जो असतो ना तो खूप महत्त्वाचा आहे. मग तो बोलण्यात असू दे, कामात असू दे, तुमच्या बिहेवियरमध्ये असू दे, पॉजेस खूप महत्त्वाचे आहेत. कसं ना मधुरा, सगळेच म्हणतात की कुठे थांबणं हे कळलं पाहिजे. तसं मी म्हणते की कुठे पॉज घ्यायचा आणि परत सुरू करायचं ते पण कळलं पाहिजे. तो छोटासा असतो, स्वल्पविराम असतो तो, पण तो घ्यायचा असतो, महत्त्वाचा असतो. तो तुम्हाला स्वतःला पुन्हा जिवंत करतो. कधी कधी तुम्ही त्या एका वेगळ्या फेजमधनं जात असतात, तेही तुम्हाला माहीत नसतं की अशी फेजमधनं आपण जातो आहे. आपण आपलं चाललो आहे की हा आयुष्याचा एक भागच आहे, चालायचं, सगळे चढ उतार येतातच आहे, तसा हा उताराचाच भाग आहे, चालायचं. तरी मी खेचणार स्वतःला, नाही, असं नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही कुठेतरी थांबून स्वतःचं एक आतमध्ये शोध घेऊन, तर त्या शोधासाठी सुद्धा एक पॉज घेणं हा सुद्धा गरजेचा असतो आणि तो घ्यायचा असतो. फरफटत नाही न्यायचा स्वतःला. खूप छान, खूप मस्त. स्वरयंत्र हे फार महत्त्वाचं आहे आपल्या बोलण्यासाठी. स्वरयंत्र म्हणजे काय, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आज तुम्ही ऑडिओलॉजिस्ट आहातच, स्पीच पॅथॉलॉजिस्ट आहात. हे सगळं तुम्ही करताना स्वरयंत्र म्हणजे प्रत्येकाचं स्वरयंत्र तुम्ही आत्तापर्यंत तपासलं आहे, आत्तापर्यंत आलेल्यांवरती ट्रीटमेंट केल्या आहेत, अनेक कलाकारांवरती ट्रीटमेंट केलेल्या आहेत, राजकारण्यांवरती ट्रीटमेंट केलेल्या आहेत. हे मला जाणून घ्यायचं, स्वरयंत्र नेमकं कसं असतं आणि त्याचं काय काम असतं त्याबद्दल. इथे कुठेतरी असतं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे गळ्यामध्ये असतं हे सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच जणांना ते कसं दिसतं हे माहीत नसेल. आपल्याला सगळं हृदय बिदय कसं दिसतं वगैरे ते सुद्धा मित्रांमधनं माहीत असतं, पण स्वरयंत्र दिसतं कसं हे दुर्दैवाने आजच्या घडीला सुद्धा जवळजवळ 90% पॉप्युलेशन असं आहे की ज्यांना स्वरयंत्र कसं दिसतं, स्वरतारा कशा दिसतात माहीत नाही आहे. जे आपण इतकं वापरतो, मी आता बोलतीये त्याचा वापर करून आवाज निघतो आहे, पण ते कसं दिसतं हे आपल्याला माहीत नसतं. हा ना, हवेची पाईप असते आपली, विंड पाईप ज्याला म्हणतो, ती इथून सुरू होते आणि त्याच्या प्रवेशद्वारावरती बिलकुल असे मसलचे असे पापुत्रे असतात आणि त्याचे जे आतल्या कडा असतात त्याला स्वरतारा म्हणतात. तर हे जे मसल्स आहेत ना, तसे असे अगणित मसल्स आहेत तिकडे आणि टिश्यू आहेत, कार्टिलेजेस आहेत, त्याचं मिळून असं गळ्यामध्ये जे एक टिश्यू, कार्टिलेजेस, बोन्स, मसल्स या सगळ्याचं मिळून बनलेलं ते ऑर्गन आहे. त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणतो आणि तो ना अक्षरशः हा तरंगता भाग आहे. तो वेगवेगळ्या स्नायूंनी असा उचलून धरलेला भाग आहे आणि त्या स्नायूंचे ना एक असं माहिती का, एखादा ऑर्केस्ट्रा असतो ना, त्या ऑर्केस्ट्रामध्ये वादक कसे असतात तसे हे स्नायू असतात आणि ते वाजत असतात ना, तर तसे ते स्नायू हलतात आणि ते त्या स्वरयंत्राची हालचाल करतात आणि मग आवाजाची निर्मिती होते. ते इकडे असतं आणि आपणाला जास्तीत जास्त स्वरयंत्राविषयी माहिती म्हणजे काय, स्वरतारा किंवा वोकल कॉर्ड्स हे आपण ऐकलेला असतो, शब्द अधूनमधून ऐकलेला असतो. त्या स्वरतारा म्हणजे पण असे तारा म्हणजे दोन अशा वायर वगैरे असतात तशा नसतात किंवा दोन सिंगल स्नायू अशा नसतात. प्रत्येक स्वरतार ही सुद्धा अनेक मसलच्या लेअरने बनलेला असा बँड असतो. अशा दोन त्या स्वरतारा असतात आणि त्याच्यावरती ना खूप छान काम करता येतं स्वरयंत्रावरती आणि सगळे मसल्स आहेत ना. मसल्स म्हटलं की आपण यू कॅन वर्क ऑन द टोन ऑफ द मसल है ना, तसं तुम्ही तुमच्या स्वरयंत्राच्या पण स्नायूवरती काम करू शकता. पण आवाज म्हणजे फक्त स्वरयंत्र नाही, ही परत एक थोडीशी आपण गोंधळ होतं, तर तो मी दूर करू इच्छिते की आवाज म्हणजे फक्त गळ्यामध्ये असलेलं स्वरयंत्र नाही. आवाज म्हणजे 3 संस्था, एक तुमची श्वासाची संस्था, एक ही गळ्यातली स्वर जी व्हायब्रेट होणारी कंपन संस्था आहे ती, आणि इथपासून इथपर्यंत सुद्धा एक संस्था असते जी वेगवेगळ्या पोकळ्यांनी बनलेली आहे, अनुनाद संस्था म्हणतो आपण त्याला. तर ह्या तिन्ही संस्था एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात आणि आवाजाची निर्मिती होते. तर त्या तिन्ही संस्थांचं स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं असतं. हायजीन म्हणतो त्याला आपण आणि हेल्थ म्हणतो, तर ते खूप महत्त्वाचं असतं. असा तो आवाजासाठीचे महत्त्वाचे 3 भाग शरीरातले. आत्तापर्यंत अनेकांनी येऊन तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत, पण असं कधी झालंय का, म्हणजे एखाद्या पुरुषाचा आवाज स्त्रीसारखा असतो, आम्ही बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे,
मग त्याच्या आवाजात आपण काही बदल करू शकतो का? म्हणजे तो जो पुरुषाचा आवाज स्त्रीसारखा आहे तो पुन्हा एकदा पुरुषासारखा होऊ शकतो का? हो, आणि हे ना लवकर व्हायला पाहिजे. लवकर म्हणजे हा जो बदल जो आहे ना, आवाजातला बदल जो आहे, जो पुरुषाचा ज्याला म्हणतो ना कंठ फुटणे, प्युबर्टी एजमध्ये 13-14व्या वर्षी तोपर्यंत मुलाचा आणि मुलींचा आवाज हा साधारण एकच क्वालिटी असते, एक पिच असतो. आणि त्या एजमध्ये बाकी शारीरिक बदल जसे घडतात मुलांच्या शरीरामध्ये, मिशा येणं, केस छातीवरती येणं, तर तसं ना त्यांचं स्वरयंत्रामध्ये सुद्धा थोडंसं स्वरतारांचं शेप अँड साईज हे बदलतात. स्वरतारा ह्या थोड्या जाड होतात, मोठ्या होतात, आणि मग त्यांचे व्हायब्रेशन्स कमी होतात. आणि व्हायब्रेशन्स कमी झाल्यामुळे पिच ड्रॉप होतो आणि त्याला आपण कंठ फुटणं किंवा आवाज गोगरा होणं असं म्हणतो ना. तर त्या फेजमध्ये कधी कधी असं होतं की काही मुलांच्या बाबतीमध्ये शरीर किंवा मन दोन्ही हे बदल जे आहे ते ॲक्सेप्ट करत नाही, आणि मग ही मुलं आधीच्याच बारीक आवाजामध्ये, पातळ आवाजामध्ये, मुलीच्या आवाजामध्येच बोलण्याचा प्रयत्न करत राहतात. त्याला प्युबोफोनिया, इट्स अ व्हॉइस डिसऑर्डर असं म्हणतो आपण. ओके, आणि हे ना मथुरा थँक्यू अगेन की हा छान एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे परत एकदा थोडासा ह्याच्या बाबतीमध्ये थोडी जागृती करण्यासाठी, की अगं हे ना पटकन करेक्ट होणारी गोष्ट आहे. हां, की ती आपण ना स्पीच थेरपी किंवा व्हॉइस थेरपीमध्ये ना अगदी 1-2 सेशनमध्ये हा आवाज हा परत मुलाचा आवाज त्याला छानपैकी मिळू शकतो. पण हे असं होत नाही गं, कारण का लोकांना माहीत नाही आहे की असं होतं, असं आपण बदल घडून आणू शकतो म्हणून. आणि मग ते त्याच आवाजामध्ये ती मुलं बोलत राहतात आणि किती मोठी आयुष्यभर बोलतात त्याच आवाजामध्ये. आता तू बघ की एक माणूस असं छान धिप्पाड उंच बलदंड माणूस आहे आणि तो एकदम मुलीच्या आवाजामध्ये असं बोलतो आहे, असं झालेलं आहे ग असं. आणि तो त्याला अजिबात सूट न होणाऱ्या आवाजामध्ये जर तो माणूस बोलत असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वावरती किती परिणाम होईल. खरंय, तो उद्या 4 जणांमध्ये बसून असं बोलायला म्हणेल का की गप्पा मारतोय मी, असं नाही. ह्युमिलिएशन असतं ना, तर त्याने त्याच्या व्यक्तिमत्वावरती खूप परिणाम होऊन जातो. मग तो काही खूप मोठ्या अशा फील्डमध्ये उतरणार सुद्धा नाही, जरी तो त्याच्यात खूप चांगला की फार उत्तम अभिनेता होऊ शकतो, असे गुण आहेत त्याच्यामध्ये, पण फक्त त्या व्हॉइसमुळे तो जाणार नाही, तिथे अभिनय करायला जाणार नाही, व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट वगैरे ह्याच्या नादालाही लागणार नाही, तो तिथे जाणारच नाही. अगं माझ्याकडे म्हणजे नंतर अगदी खूप लेट एजमध्ये आलेले, अगदी PhD लॉमध्ये केलेली व्यक्ती आहे आणि जी एकदाही कोर्टात उभी राहिली नाही या आवाजामुळे ना. कोर्टात कसं उभं राहून असं बोलणार, असं जे आहे ते खूप दृष्टीने आणि खूप वेगवेगळ्या अँगल्सने माणसावरती परिणाम करणारी गोष्ट आहे ही. आणि ही अगदी स्पीच थेरपी आणि व्हॉइस थेरपीमध्ये अशी बरी होणारी गोष्ट आहे, अगदी म्हणजे अगदी मी चुटकी मारली ना, चुटकीने बरी होणारी गोष्ट आहे. हां, कधी कधी काय होतं की काही जणांचं स्वरयंत्रच त्या पद्धतीने डेव्हलप नाही होत, अशा पण काही रेअर केसेस असू शकतात की ते स्वरयंत्रच जसं चेंजेस व्हायला पाहिजेत नाही झालेलं आहे, तर त्याला सुद्धा उपचार आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला सर्जिकली आपण डेफिनेटली करू शकतो. ही मी तुला एक उदाहरण दिलं, ही एक व्हॉइस डिसऑर्डर आहे की ही जी पटकन दुरुस्त होऊ शकेल. पण आवाजातले बदल हे तसंही मी वारंवार, म्हणजे मी गेली 30 वर्ष हेच सांगते आहे की बदल आवाजात झालेला आहे तर तो अंगावरती काढायचाच नाही, कारण ते शरीराचं ते बॅरोमीटर आहे, तुमच्या हेल्थचं बॅरोमीटर आहे तुमचा आवाज. म्हणजे काहीही शरीरामध्ये होत असेल ना तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या आवाजामध्ये पडतंच पडतं. बरोबर. आणि ते म्हणून तुम्ही लाईटली नाही घ्यायचं, त्याचे काय काय परिणाम असते. अगं कॅन्सरपर्यंत गोष्टी असतात ना त्या, ते त्याने सुद्धा तुमचा आवाज बदललेला असू शकतो. आणि कॅन्सर तो काही प्रत्येक वेळी स्वरयंत्राचाच असं नाही, तो फुफ्फुसाचाही असू शकतो, तुमच्यामध्ये काही हृदयामध्ये काही मोठा बिघाड असू शकतो ज्याने सुद्धा तुमचा आवाज बदलला असू शकतो. हे सगळं आहे ग, बऱ्याच गोष्टी आहे. एंडोक्रायनल डिसऑर्डर्स असू शकतात, ब्रेनचे डिसऑर्डर्स असू शकतात, सगळ्याचा संबंध आवाजाशी आहे. म्हणून घेऊ नका असं मी म्हणते. आणि कुठेही आजूबाजूला कुठलीही छान स्पीच थेरपी क्लिनिक असली ना तर तिकडे जाऊन तुम्ही आजूबाजूला कोणाचं करावं असलं तरी त्याला घेऊन जा, असं माझं म्हणणं आहे, स्वतःच नाही. अगदी. सोनाली मॅम, आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतो. अगदी रॅपिड फायर राऊंड आहे, थोडक्यात तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न, कविता की लेखन? कविता. मनोरंजन क्षेत्र की राजकारण? मनोरंजन क्षेत्र. व्हॉइस थेरपिस्ट की वक्ता? व्हॉइस थेरपिस्ट. लिनन साडी की कॉटन साडी? कॉटन. भारतीय संस्कृती की वेस्टर्न कल्चर? अर्थात भारतीय संस्कृती. अर्थात. खूप छान वाटलं सोनाली मॅम, कारण की गेल्या 30 वर्षांचा तुमचा ह्या क्षेत्रातला अनुभव आहेच. उत्तम वक्त्या आहेत, उत्तम कविता करतात, उत्तम लिहितात, उत्तम बोलतात, छान सुंदर दिसतात, हे सगळं आहेच. आणि मुळात खूप छान माणूस आहात.
हे फार महत्वाचं नाही, आहे. अगं असं अपॉर्च्युनिटीज येत गेल्या आणि काम करत गेले आणि त्याचं थोडं थोडं रेकग्निशन मिळालं म्हणून असं आहे. पण मला ना थँकफुली ना माणसं खूप चांगली भेटत गेली ग माझ्या प्रवासामध्ये. पेशंट्स पण इतके छान 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 भेटत गेले. तुमच्या क्षेत्रामधले पण आहेत. आता ते सगळं पेशंट कमी आणि मित्र जास्त असे सगळे झाले आणि त्याच्यामुळे ना त्यांनी सुद्धा ना खूप मला मदत केली. ही क्षेत्र पुढे नेण्यासाठी त्यांचाही खूप हातभार लागला. त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले की त्यांच्या फील्डमध्ये ह्याच्याविषयी अवेअरनेस होईल. त्यामुळे मी ना माझ्या पेशंट्सना आणि ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि यांना सुद्धा खूप देते. म्हणजे मी तुला सांगू का, आणि आत्ता ना तो अवेअरनेस येत चालला आहे. म्हणजे मघाशी तू म्हटलंस की राजकारणाचं फील्ड आहे. मी अगदी आवर्जून सांगते की राजकारणी मंडळींचं ते खूप चॅलेंजिंग आहे. बरोबर. की कसं असतं की त्यांना ते निवडणुकीच्या वेळेला आणि त्यांना आवाजाचं जास्त त्यावेळेला ते जागे होतात की अरे आता माझं बसला, आता नीट करून द्या. त्याच्यामुळे त्या चॅलेंजेस खूप असतात की लगेच. पण तिथेही आता तो अवेअरनेस आता थँकफुली आपण आणतो आहे. आणि अगदी नवीन आत्ता लीडर जे आहेत ना, अगदी तरुण जे पॉलिटिशियन्स आहेत ना, ते मला अगदी, मी आता नावं नाही फक्त घेऊ शकत, माझे पेशंट्स म्हणून आहेत, पण ते त्यावेळेला म्हणजे अगदी पॉलिटिक्समध्ये एंटर करण्याच्या अगोदरच त्या मंडळींनी की नाही डिक्शनवरती काम करायचं आहे, डिलिव्हरीवरती काम करायचं आहे, प्रोजेक्शनवरती काम करायचं आहे, पॉझेस कुठे घ्यायचे कळलं पाहिजे. तर इतक्या त्यांनी सायंटिफिकली आवाजावरती काम केलं आहे ना. सो मला असं वाटतं की द फ्युचर ऑफ व्हॉइस इट सेल्फ इज व्हेरी गुड. व्हॉइस थेरपी इज व्हेरी गुड. आणि थोडेसे मी प्रयत्न करते आहे आणि त्याला प्रयत्न करते, त्याला यश मिळत आहे. त्याच्यामुळे थोडं बहुत आता नुसते प्रयत्न करत नाही आहात तर नाविन्याचा शोधही घेताय, वेगवेगळ्या गोष्टी शिकताय. मल्टीटास्किंग सोनाली लोहार आहेत खरं तर. म्हणजे त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कसं बॅलन्स करायचं आहे, त्याचबरोबर आवाज कसा ठेवायचा आहे, फिटनेस कसा असला पाहिजे आणि मुळात डिसिप्लिन हे फार महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही शिकलात ना तर लाईफमध्ये तुम्ही सक्सेसफुल होणारच असं मला वाटतंय. आणि सोनाली मॅमकडनं खरंच ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. किती छान आहे. म्हणजे एक जन्म मिळाला आहे, त्या जन्मामध्ये आपण जेवढं शिकू, जेवढं करू तेवढं कमीच आहे असंही त्या म्हणतात. इतक्या गोष्टी आपल्या समोर वाढून ठेवलेल्या असतात, पण बऱ्याचदा आपल्याला त्या दिसत नाहीत कारण आपण नाविन्याचा शोध घेत नाही. तर नाविन्याचा कसा शोध घ्यायचा आणि त्याला यशस्वी कसं करायचं हे सोनाली मॅमकडनं शिकायला पाहिजे. त्या उत्तम लेखिका आहेत, काव्य तर छानच करतात, पण त्याचबरोबर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पण ते पुरस्कार ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे आणि ह्या पुरस्कारांमुळे एक नवी उमेद त्यांना मिळते. आणि आज सोनाली मॅम खरंच खूप छान वाटलं, तुम्ही मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. मधुराष्टकच्या ह्या भागात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह आपण भेटणार आहोत. पण मधुराष्टकला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. ह्या भागात इतकंच. तोपर्यंत बाय बाय.